नमस्ते मंडळी. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे झणझणीत आणि मसालेदार अशी शेवग्याच्या शेंगेची सुक्की भाजी. काय तुम्हाला माहीत आहे का, फळभाज्यांमधले सर्वात गुणकारी जर भाजी कोणती असेल तर ती म्हणजे शेवग्याची शेंग, जी वर्षभर अवेलेबल असते आणि जास्त करून तर आपण त्याचा डाळीमध्ये उपयोग करतो. पण आजची जी सुक्की भाजी आहे ती छान खोबरे, आले, लसूण, हिरवी मिरची, धने यांचं वाटण घालून केलेली सुक्की भाजी आपण बनवूया. त्याच्याबरोबरच कोथिंबीर छान अशी खमंग ते तव्यावरती परतून घ्या. एक कांदा गॅसवरती छान असा भाजून घ्या आणि सर्व गोष्टी मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या. छान असे वाटून झाले आहे. आपला मसाला कढईमध्ये तेल तापवून घ्या. जिरे, मोहरी, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता गुलाबी होईपर्यंत परतून घ्या आणि नॉर्मल असे बेसिक मसाले जे असतात, लाल तिखट, गरम मसाला, हळद, मीठ तेलावर परतून घ्या आणि वाटलेला खोबऱ्याचा मसाला त्याच्यामध्ये घालून छान 2 मिनटं खमंग असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्या. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा घालून गरजेपुरते मीठ घालून छान अशी एक उकळी काढून घ्या. 2 ते 3 मिनटासाठी झाकून ठेवा आणि रेडी आहे आपली झणझणीत आणि मसालेदार शेवग्याची शेंग. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.